चला तर मंडळी, तुमची नेहमी कमेंट असते आरती काहीतरी वेगळं आणि नवीन दाखव. बहुतेक ही रेसिपी तुम्ही आधी कधी बनवली सुद्धा नसेल. 2 वाटी बारीक चिरलेला पालक घ्यायचा. पालक अगदी कोरडा असावा. त्यामध्ये थोडीशी हळद, धणा पावडर, लाल तिखट, ओवा आणि चवीनुसार मीठ घालायचं. 2 वाटी पालकसाठी 1 वाटी बेसन पीठ घालून अगदी थोडंसं पाणी घालून घट्टसर पीठ तयार करायचं. हाताला तेल लावून लहान लहान बारीक बारीक रोल करायचे. स्टीमरच्या प्लेटला तेल लावलं, त्यामध्ये रोल ठेवून 10 ते 12 मिनिटं वाफवायचे. तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम केलं, जिरं, ठेचलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत परतायचा. तिथेच अर्धा चमचा बेसन पीठ थोडंसं परतून कांद्यामध्ये एकजीव करायचं. 1 टोमॅटोची प्युरी घालायची. आवडीनुसार हळद, धणा पावडर, लाल तिखट आणि गरम मसाला घालायचा. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर 4 चमचे फेटलेलं दही घालून मंद आचेवर 1.5-2 मिनिटं सतत मिक्स करत परतून घ्यायचं. त्यानंतर 1 वाटी बारीक चिरलेला पालक घालून परत 1.5-2 मिनिटं परतायचा. ग्रेव्ही करण्यासाठी 2.5 ग्लास उकळतं पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालून 4-5 मिनिटं ग्रेव्ही उकळायची. त्यानंतर वाफवून घेतलेले पालकचे कोफ्ते, पाव चमचा साखर घालून ही पालकची कोफ्ता करी मंद आचेवर 4-5 मिनिटं उकळायची.